घवघवीत यशानंतर खरं विधानसभेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लक्ष केंद्रित केलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शरदचंद्र पवार साहेब आहेत। पवार साहेब, खरं लोकसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता विधानसभेत सर्व लक्ष केंद्रित केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक जागा लढेल असं सुद्धा बोललं जात आहे। असे की जागा किती येणार याचा काही निकाल अद्याप झाला नाही। आम्ही एक गोष्ट ठरवली की राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आम्ही तिघे एकत्र बसणार आणि तिघे एकत्रपणानं निवडणुकीचा निर्णय घेणार। ही प्रक्रिया आम्ही सुरू करतोय। साधारणतः प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि येत्या 2-3 आठवड्यामध्ये आम्ही तिघे एकत्र बसू। कोणता मतदारसंघ कुणी लढवायचा, किती जागा लढवायच्या याचा आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राला एक चांगलं सरकार कसं देता येईल आणि एक उत्तम स्थिर अशा प्रकारचा कारभार हा महाराष्ट्रात कसा होईल त्या दृष्टीने आम्ही आता तयारी लागलेली आहोत। आणि ही तयारी करायची असेल तर राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणं, तिथल्या लोकांशी सुसंवाद साधणं, एकवाक्यता करणं, ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे। आणि त्याच भावनेनं काल मी तुमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जो आदिवासी ट्रॅक आहे हा अकोल्याचा, तो अकोला, संगमनेर, नगरचा काही भाग असं करून मी आज रात्री मुक्कामाला इथं आलेलो आहे। आज सकाळी विशेषतः जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका आणि खेड तालुका या तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्याशी सुसंवाद साधणं, त्यांच्या भावना जाणून घेणं, हे काम मी स्वतः आमचे खासदार आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असं आम्ही तिघजण एकत्रितपणानं करतो आहोत। खरं तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या, त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी करते। नाही, असं आहे की प्रत्येक जण जागा मागत असतो। प्रश्न ज्या जागा दिल्या त्यामुळे जागा आल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जागा दिल्या, पण 10 ते 8 आल्या। तुम्ही जर टक्केवारी बघितली किंवा गुणवत्ता किंवा स्थायिक रेट बघितला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 1 आहे। पण आम्ही 1, 2, 3 असं काही मानत नाही। आम्ही सगळेच एकत्रपणानं लोकांच्या होऊन जातो। 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाल्या। आज त्याच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 जागा दिल्या आणि याचं श्रेय हे सामान्य जनतेला आहे। खरं तर वागणकाचा मुद्दा राज्यात सध्या असली वागणक की नकली त्यावरनं सुद्धा राजकारण मला स्वतः त्याची काही माहिती नाही, त्यामुळे त्याचे करून जाणकार असतील त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा। विशाळगडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार आहात? नाही, असं आहे की आता त्याच्यामध्ये काही झालं, त्याच्यात 2 भाग होते। एक गडावरचा भाग आणि गडाच्या खाली एक मुस्लिम समाजाची मोठी लोकवस्ती तिथला भाग होता। साधारणतः जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की गडाच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांच्यावर कारण नसताना हल्ले झाले। हे हल्ले करणाऱ्या कोल्हापूरचं कुणी होतं असं दिसत नाही। बाहेरनं लोकांनी येऊन हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टाने सुद्धा घेतलेली आहे। हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे। अपेक्षा असं करूया की तिथे शांतता प्रस्थापित होईल आणि आजचं जे चित्र आहे ते दुरुस्त होईल। महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळेल त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटेजीने उतरेल, सर्वाधिक जागा मिळतील असं वाटतं अंदाज? नाही, मला असं मी मगाशीच सांगितलं की तिन्ही पक्ष आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि आमच्या तिघांची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना ही आहे की एका विचाराने जायचं
लोकांना पर्याय द्यायचा आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी काम करणारं सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही आम्ही कमी करून देणार नाही. खरं जागा वाटपाचा विचार केला तर तिढा वाढू शकतो. अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करते, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत. आणि मुद्दा असा आहे की मागणी सगळेच करतात, पण आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रश्न सोडू. जसं लोकसभेला काय झालं, मागणी होती पण एक विचाराने निर्णय झाले, तसंच इथे होईल, काही अडचण नाही. आजपर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांशी वार्तालाप करणार आहात, मात्र या ठिकाणी इच्छुकांची तुम्ही बैठक घेणार आहात. अनेकांची इच्छा आहे, अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या इच्छा आहेत, आंबेगावमध्ये आहेत, खेडमध्ये आहेत. साहजिकच आहे, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्यांच्या प्रयत्नांच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या सगळ्या जागा चांगल्या मतांनी विजयी झाल्या आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्याबद्दलची सुद्धा अपेक्षा असली तर काही चुकीचं नाही. आम्ही त्यांना एकत्र बसू, एक वाक्यता करू आणि लोकांना पर्याय देऊ. खरं तर तुमचे कधी काळचे सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांतर पवार साहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्या असेल लोकांच्या सोडवण्यासाठी तर नक्कीच स्वागत आहे, चांगलं आहे असं सुद्धा. काही गोष्ट खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे? अजून काही अर्थात आम्ही ठरवलेले नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या क्रमांकाच्या जागा देईल. खरं तर आज अतुल बेनकेने सुद्धा तुमची भेट घेतली, या ठिकाणी तुमचं स्वागत केलं. नवीन काय नाही, अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा होती मधल्या काळात. ते हल्ली कुठल्याही पक्षात आहेत, पण ते अजित पवार गटात आहेत ना, राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी फुटलेले. मला माहिती आज तुमची नाही. त्याची चर्चा झाली नक्की काय काही चर्चा? चर्चा बिर्चा काही झालेली नाही. लोक भेटायला येतात. असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते नाही, अनेक ठिकाणी बोलत आणि आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ. त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण नाही. अजित पवार गटाचे आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का पक्ष? नाही, सांगितलं ना, ज्यांनी काम केलं ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी. म्हणजे अजित पवार गटाचे जेवढे संपर्कात आहेत तेवढे काम केलं असं म्हणायचं.